या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या अंतर्गत हवाई हल्ला केलेला आहे। एअर स्ट्राइक या घडीची सगळ्यात मोठी बातमी, भारताकरता सगळ्यात मोठी आणि अभिमानाची बातमी। पहलगाम हल्ल्याचं उत्तर दिलंय आणि ते उत्तर एअर स्ट्राइकने दिलंय। 9 ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे। पाकमध्ये आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये 9 ठिकाणी हल्ला झालेला आहे। भारताने 1:30च्या दरम्यान हा एअर स्ट्राइक केलेला आहे। 9 ठिकाणी हा एअर स्ट्राइक केलाय आणि भारताने बदला घेतलेला आहे। भारताने अत्यंत जबाबदारीने हल्ला केलेला आहे। दहशतवाद्यांचे जे तळ होते तेच उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, भारताकरता उर अभिमानाने उंचावण्याची बातमी, भारताने आपल्या पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। तमाम 13 कोटी जनतेची ही इच्छा होती की युद्ध झालं पाहिजे, पण युद्धाच्या ऐवजी जबाबदारीने उत्तर पाकिस्तानला दिलाय भारताने आणि 9 ठिकाणी एअर स्ट्राइक केलेला आहे। 9 ठिकाणी म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये 5 ठिकाणी आणि पाकिस्तानमध्ये 4 ठिकाणी हा हल्ला झालेला आहे। हा एअर स्ट्राइक झालेला आहे आणि तेही भारताच्या भूमीतून हा हल्ला करण्यात आलेला आहे। पाकिस्तानवर हा जो एअर स्ट्राइक करण्यात आलाय तो भारताच्या भूमीतून करण्यात आलेला आहे। एअर फोर्स आणि आर्मी या दोघांनी मिळून, म्हणजे सैन्य दल आणि एअर फोर्स या दोघांनी मिळून ही संयुक्तपणे कारवाई केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या कारवाईवर लक्ष ठेवून होते। कुणाला कळण्याच्या आत आपण सगळेजण, विरोधक सगळेजण म्हणत होते की का उत्तर अजून दिलं जात नाहीये, पहलगाम हल्ल्याला 15 दिवस झालेले तरी का उत्तर दिलं जात नाहीये। तर आता हे घ्या उत्तर। 9 ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आलेला आहे। पाकिस्तानच्या 4 ठिकाणी, म्हणजे पाकिस्तानामध्ये 4 ठिकाणी आणि पीओके मध्ये 5 ठिकाणी हल्ला करण्यात आलेला। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली आहे। ऑपरेशन सिंदूर रात्री 1:30 वाजता भारताने केलं आणि ज्या माता भगिनींचं कुंकू पुसण्याचं काम दहशतवाद्यांनी केलं होतं त्याला सडेतोड उत्तर देण्यात आलेलं आहे आणि फक्त दहशतवाद्यांचे तळ भारताने उद्ध्वस्त केलेत, जेणेकरून भारत हा जबाबदार देश आहे हे सगळ्या जगाला कळावं आणि त्यामुळे 9 ठिकाणी हल्ले करण्यात आलेले आहेत, एअर स्ट्राइक करण्यात आलेले आहेत। आपण फक्त दहशतवाद्यांनी जे हल्ले केले त्याचा बदला घेतलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाची ही या घडीची बातमी, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली। भारताकडून पाकव्याप्त काश्मीर आणि काश्मीरमधले तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। हे तळ दहशतवाद्यांचे तळ आहेत, जिथे हा हल्ला रचला गेला, या हल्ल्याचा कट रचला गेला, जिथे दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलं, अशा सगळ्या ठिकाणांना निवडून शोधून उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। भारत सरकारने आपल्या निवेदनात असं म्हटलंय की या कारवाईत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आलंय। याच ठिकाणावरून भारतावर दहशतवादी हल्ल्यांचा कट रचला गेला, दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलं आणि त्यानंतर दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिल्यावर त्या लोकांना, म्हणजे त्या दहशतवाद्यांना लपवून ठेवण्याचं काम सुद्धा या तळांनी केलेलं आहे आणि तेच तळ, तीच 9 ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत, बेचिराख करण्यात आलेली आहेत। पाकव्याप्त काश्मीरमधल्या 5 ठिकाणी आणि पाकिस्तानमधल्या 4 ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आले आणि भारताच्या भूमीतून आपण सीमा न ओलांडता हे एअर स्ट्राइक केलेलं आहे। आज तमाम भारतीयांना अभिमान वाटेल अशी गोष्ट घडलेली आहे। भारताने एअर स्ट्राइक केलेला आहे, पाकिस्तानला सडेतोड उत्तर आणि नाव काय, ऑपरेशन सिंदूर। ऑपरेशन सिंदूर म्हणजे पहलगाम हल्ल्याचा सडेतोड उत्तर, सडेतोड जवाब। आज आपल्या बाजूने, भारताच्या बाजूने अनेक, म्हणजे बहुतांश देश भारताच्या बाजूने आहेत। जो काही हल्ला निशस्त्र पर्यटकांवर करण्यात आला, 26 जणांचा जीव घेण्यात आला, त्याचं उत्तर आज भारताने दिलेलं आहे पाकिस्तानला। पाकिस्तान जर दहशतवाद्यांना अशाच प्रकारे जर वाचवणार असेल तर त्याचं उत्तर पाकिस्तानला सुद्धा मोजावं लागेल, त्याचा परिणाम पाकिस्तानला सुद्धा मोजावा लागेल। भारताने 9 ठिकाणी एअर स्ट्राइक केलंय। रात्री 1:30 पावणे 2च्या दरम्यान हे एअर स्ट्राइक करण्यात आलं। म्हणजे खरं तर भारत मॉकड्रिलसाठी तयारी करत होता। आज 7 मेचा दिवस आहे, आज 244 देशभरातल्या ठिकाणी मॉकड्रिल होणार होतं, पण त्याच्या आधीच भारताने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलेलं आहे। दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही
दहशतवादाला उत्तर हे अशाच प्रकारच्या एअर स्ट्राईकनं दिलं जाईल असा एकदम क्लिअर संदेश भारतानं दिलेला आहे आणि भारत अत्यंत जबाबदार देश आहे। भारतानं हे जे एअर स्ट्राईक केलं ते फक्त दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलेलं आहे। दहशतवादी तळ शोधून त्याचे सगळे रिपोर्ट्स घेऊन एवढे दिवस जे लागले असं विचारलं जात आहे ते एवढे दिवस याच करता लागले की त्याकरता प्लॅनिंग करावं लागलं आणि बरोबर दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले।